वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। जो तुम्ही व्हिडिओ जो आहे ज्या व्हिडिओची वाट बघताय तो हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे। ठीक आहे, तुम्ही सद्यस्थितीमध्ये लाईक नाही केलं व्हिडिओला तरी चालतं, व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर लाईक करा। ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कारण की हा व्हिडिओ जो आहे मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ठीक आहे, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2025 च्या शिक्षक भरती संदर्भात आणि 2022 च्या शिक्षक भरती संदर्भात रियालिटी चेक होणार आहे आणि थोडक्यात म्हणजे तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये नेमकं काय चित्र असणार आहे समोरच्या येणाऱ्या दिवसामध्ये ते सुद्धा कळून देणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तो ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल जे आहे, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि नवीन चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। का सांगितलं मी असं ते बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण आता जे आहे सद्यस्थितीमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये शिक्षक भरती 2025 राबवण्यात येणार आहे आणि शिक्षक भरती 2025 जी होणार आहे त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ जो आहे तो असणार आहे। व्हिडिओमध्ये काय महत्त्वाचा मुद्दा आहे तो सांगतो तुम्हाला। 2022 मध्ये जी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि 2025 मध्ये जी शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भातच आपण रियालिटी चेक करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट, याच्यामध्ये काही मुद्दे आहेत ते मुद्द्यानुसार आपण बघू आणि जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये तुम्हाला मेरिट सुद्धा करणार आहे। ज्या गोष्टी ज्या आहेत की यावर्षी जे आहे कोणत्या कास्टसाठी किंवा कोणत्या उमेदवाराला जे आहे या शिक्षक भरतीमध्ये होप ठेवायला पुरतात किंवा नाही पुरत। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे सगळे मी 5 मुद्दे महत्त्वाचे मुद्दे हायलाइट केलेले आहे 2022 च्या भरतीमधले, जे मला दिसले आणि मी ते जाणून पूर्वक जे आहे याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर नाही मिळणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सगळ्यात अगोदर जे आहे पहिली गोष्ट बघा, 2022 मध्ये शिक्षक भरती 2022 जी आहे त्याच्यासाठी टेट एक्झाम 2022 घेण्यात आली। टेट 2022 ही ऍक्च्युअल मध्ये झाली फेब्रुवारी 2023 मध्ये झाली आय थिंक, म्हणजे 22 ची एक्झाम 2023 मध्ये घेण्यात आली। 23 मध्ये ज्यावेळेस ही एक्झाम झाली तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर ही एक्झाम जी आहे ती IBPS ने घेतली होती 2022 मध्ये। ठीक आहे, आणि विद्यार्थ्यांची संख्या किती होती तर विद्यार्थ्यांची संख्या होती 2,16,000 म्हणजे 2,16,000 उमेदवारांनी टेट एक्झाम 2022 दिली होती। ठीक आहे, आता आपण बघूया 2025 ची भरती प्रक्रिया। 2025 ची भरती प्रक्रिया ही सुद्धा भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। IBPS नच ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली आहे IBPS द्वारे आणि या परीक्षेमध्ये उमेदवारांची संख्या होती 2,11,308 म्हणजे उमेदवारांची संख्या जवळपास जेमतेम सारखीच आहे 2022 मध्ये सुद्धा आणि 2025 मध्ये सुद्धा। ठीक आहे, याचा काय फायदा होणार आहे ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे। ठीक आहे, पुढची जी गोष्ट आहे ती आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे नॉर्मलायझेशनचा। 2022 भरती प्रक्रियेमध्ये काहींचं म्हणणं आहे नॉर्मलायझेशन झालं, काहींचं म्हणणं आहे नॉर्मलायझेशन नाही झालं। आता तुम्हाला मी रियालिटी सांगतो, तुम्हाला विदिन फ्यू सेकंड तुम्हाला कळून जाणार आहे नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं 2022 मध्ये। तुम्हाला काय वाटते 2025 मध्ये नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं? झालं, ऑफकोर्स झालं। कारण की 2022 मध्ये सुद्धा पेपर एका दिवशी नाही झाला, पेपर ऑनलाईनच झाला आणि तो सुद्धा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाला। त्याच्यामुळे मार्क्स इक्वेट करण्याची जी प्रोसेस असते ती करावीच लागणार होती। ठीक आहे, त्याच्यामुळे 2022 च्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी नाही जरी म्हणलं तरी सुद्धा 2022 मध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन झालंच होतं आणि त्याच्यानुसारच फायनल स्कोर जो तो दाखवण्यात आला होता। फक्त एवढंच आहे, IBPS तुम्हाला अगोदरचे मार्क्स किती होते आणि नंतरचे मार्क्स किती ते सांगत नाही। ठीक आहे, तर 2022 मध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन झालं होतं, परीक्षा सुद्धा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली। आता इथं बघूया 2025 मध्ये नॉर्मलायझेशन झालं का, तर ऑफकोर्स 2025 मध्ये टेट एक्झाम 2025 जी झाली त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालं। नॉर्मलायझेशन का झालं, कारण की पेपर जो आहे पेपर सुद्धा 9-10 दिवसामध्ये घेण्यात आला आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आला, त्याच्यामुळं 2025 मध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन झालं। ठीक आहे, हा होता दुसरा मुद्दा। तिसरा महत्त्वाचा मुद्दा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे, 2022 ची जी एक्झाम आहे त्या एक्झामचा रिझल्ट जो आहे तो लागला होता 21 दिवसामध्ये, म्हणजे 20-21 दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट जो आहे 2022 चा रिझल्ट जो आहे लागला होता। फक्त एवढाच फरक आहे या 2025 च्या भरती प्रक्रियेमध्ये की 2025 च्या भरती प्रक्रियेचा निकाल किंवा 2025 मध्ये जी टेट परीक्षा झाली यावर्षी या टेट एक्झामचा निकाल जो आहे तो मिनिमम म्हणजे कमीत कमी 70 दिवसानंतर लागला। म्हणजे फक्त इथं 70 दिवसानंतर जो आहे निकाल लावण्यात आला परीक्षेचा। आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ होता की या परीक्षेमध्ये काही झालं किंवा नाही झालं गैरप्रकार, तर या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नाही। याच्या मागचं कारण काय होतं ते कारण सुद्धा सांगून देतो तुम्हाला। 2025 मध्ये टेट एक्झामचा जो निकाल आहे तो उशिरा का लागला त्याच्या मागचं प्रमुख कारण हे होतं की यावर्षी ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती, जी 2022 मध्ये
ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली नव्हती. 2025 मध्ये ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आणि त्या ॲपियर विद्यार्थ्यांच्या निकालामुळेच निकाल जो आहे तो थोडा लांबणीवर पडला आणि 70 दिवसानंतर जो आहे आपल्याला जेमतेम निकाल पाहायला मिळाला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जागा किती येणार आहे. ठीक आहे, 2022 मध्ये जागेंची आकडेवारी जर बघितली आपण तर 2000च्या टेट एक्झाम 2022 साठी ज्या जागा आल्या होत्या त्या किती आल्या होत्या, एक्झॅक्ट फिगर सांगतो. फेज 1 मध्ये आल्या होत्या 21,000 जागा. नंतर फेज 2 मध्ये 2 ते 3,000 जागा ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यू ज्या आल्या होत्या आणि नंतर फेज 2 मध्येच खाजगीच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास 9,000च्या आसपास होत्या. ठीक आहे, म्हणजे एकूण आकडेवारी जर बघितली आपण तर फेज 1 मध्ये 21,000 आणि फेज 2 मध्ये 2,000 प्लस 9,000. ठीक आहे, 11,000 समजा. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 30-32 हजाराची भरती झाली केव्हा 2022 मध्ये. आणि ॲक्च्युअलमध्ये यातल्या काही जी पदसंख्या आहे जी 21,000 पदसंख्या होती त्यातली 19,000 अभियोगधारक जे आहेत त्यांना अपॉइंटमेंट मिळाली. बाकीच्या विद्यार्थ्यांची अपॉइंटमेंट थोडी राहिलेली आहे किंवा ती असं समजू शकतो आपण की ती झाली नाही तोपर्यंत. ठीक आहे, पण तरी सुद्धा भरती किती पदाची झाली ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ती किती पदांची झाली तर फेज 1 मध्ये 21,000 पदांसाठी आणि फेज 2 मध्ये 9 आणि नंतर 2 म्हणजे 9-10 हजार फेज 2 मध्ये. म्हणजे किती झाले टोटल जी आकडेवारी होती ती 30 किंवा 32 हजाराच्या आसपास ही आकडेवारी होती. आता आपल्यासाठी 2025 मध्ये जी शिक्षक भरती होणार आहे टेट एक्झाम 2025 त्याच्यामध्ये आकडेवारी किती येणार आहे. ठीक आहे, तर सरळ गणित लावूया आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती यावर्षी सुद्धा 30,000 पदांची भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे. जर समजा 2022 मध्ये टेट एक्झाम 2022 मध्ये 30,000 पदांची भरती झाली फेज 1 फेज 2 मध्ये आणि यावेळेस फेज 1 फेज 2 होणार आहे का, नाही. यावेळेस 2025 मध्ये फेज 1 फेज 2 शक्यतो होणार नाही. एकाच याच्यामध्ये जे आहे एकाच टप्प्यात पूर्ण भरती प्रक्रिया शक्यतो राबवली जाईल आणि शक्यतो विशेष म्हणजे पदसंख्या किती यायला पाहिजे, 30,000च्या आसपास पदसंख्या यायला पाहिजे. पण याच्या मागचं कारण सुद्धा सांगून देतो. जेन्युइन कारण जे आहे ते आहे संच मान्यतेच्या याचिकेचं. संच मान्यताच्या याचिकेच्या संदर्भात जो शासन निर्णय आहे 15 मार्च 2024चा त्या संदर्भात कोर्टामध्ये केस आहे. ती केस येण्या अगोदरच केसचा निकाल येण्या अगोदरच संच मान्यता 2024-25 केला जाणार आहे. त्याच्यामुळे थोडाफार परिणाम जो आहे जागेवर होणार आहे. पण तुम्ही म्हणाल किंवा 30,000 पदसंख्या शिक्षक भरतीसाठी येईल का, नाही. 30,000 पदांची शिक्षक भरती प्रक्रिया आली तर खूपच चांगली आली. जवळपास 30,000 पदांसाठी शिक्षक भरती व्हायलाच पाहिजे. पण 30,000 पदांसाठी नाही झाली तरी सुद्धा मिनिमम 15-20 हजार पदांसाठी जे आहे पहिला टप्पा तो होणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो किंवा एकाच टप्प्यामध्ये पूर्ण भरती प्रक्रिया राबवायला पाहिजे. पण जर समजा एका टप्प्यामध्ये नाही झाली, ठीक आहे, 1-2 टप्प्यामध्ये जर ही भरती प्रक्रिया झाली तरी सुरुवातीला ज्या जागा येतील त्या 15 ते 20 हजाराच्या आसपास यायला पाहिजे. जसं फेज 1 मध्ये किती आला तर 21,000. तसंच इथं सुद्धा 2025 मध्ये सुद्धा जे आहे फेज 1 जो होईल किंवा पहिला जो टप्पा असणार किंवा ज्यावेळेस जागा येतील तर त्यावेळेस 20,000च्या समोर जागा आल्या पाहिजे. म्हणजे 15 ते 20 हजाराच्या आसपास जागा यायला पाहिजे या भरती प्रक्रियेमध्ये. आणि आता सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे ती आहे मेरिट. मी तुम्हाला जागेंची आकडेवारी मी तुम्हाला सांगून दिली. अगोदर मिनिमम मी सांगितलं की बाबा संच मान्यतेच्या नवीन शासन निर्णयानुसार जागा किती येतात, मिनिमम 10,000 धरले आपण आणि मॅक्सिमम 15 ते 20 हजार पदांपर्यंत ही भरती प्रक्रिया होऊ शकते. ठीक आहे, आता मी बोलतोय मेरिटवर. ठीक आहे, मेरिट काय आहे बघा. 2022 मध्ये मेरिट कसं होतं ते पटपट सांगून देतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला 2025 मध्ये अंदाज येईल. ठीक आहे, पहिली गोष्ट बघा 2022 मध्ये मेरिट जे लागलं होतं ते लागलं होतं ओपनचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं मेरिट जे होतं ते 115-120च्या आसपास होतं. 9-10चं नाही सांगत मी, 11-12चं जे आहे त्याच्यापेक्षा थोडं हाय होतं. 9-10चं आणि 11-12चं 115 ते 120च्या दरम्यान. ठीक आहे, 6 ते 8चं आणि 1 ते 5चं मेरिट जे होतं ते होतं 114-115च्या आसपास. 110, 112, 13च्या आसपास मेरिट जे होतं ते 5 ते 6 आणि 6 ते 8चं सांगतोय मी. सॉरी, 1 ते 5चं आणि 6 ते 8चं सांगतोय. 1 ते 5चं आणि 6 ते 8चं मेरिट जे होतं ते 110 पासून 115 पर्यंत किंवा 115 ते 120 पर्यंत होतं मेरिट. आणि जे 9-10चा मेरिट आहे किंवा 11-12चा जो मेरिट होता तो 125च्या आसपास किंवा 130च्या आसपास सुद्धा होता किंवा त्याच्या समोर सुद्धा होऊ शकतो ओपन कॅटेगरीचा. पण कास्टवाल्यांचं मेरिट त्याच्यापेक्षा खाली होतं. ठीक आहे, आता आहे गोष्ट काही विद्यार्थ्यांचं मार्क्स जे आहेत त्यांचा सुद्धा नंबर 2022 मध्ये लागलेला आहे. त्यांचा स्कोर सांगतो किती आहे. काही विद्यार्थ्यांचा स्कोर होता 82 किंवा 85च्या मधात. ते विद्यार्थी सुद्धा लागलेले आहेत. कोणते विद्यार्थी आहेत हे सांगून देतो अगोदर. जे विद्यार्थी हँडिकॅप होते त्यांचे स्कोर आहे हा 82-85च्या आसपास स्कोर होता त्यांचा. सायन्स मॅथचा स्कोर किती लागला होता 2022 मध्ये. सायन्स मॅथचे विद्यार्थी लक्ष देऊन ऐका, 104वर कटऑफ आला होता सायन्स मॅथचा जनरल कटऑफ जो आहे तो. आणि नंतर 70-75 मार्क्सवाले विद्यार्थी सुद्धा लागले होते. पण ते विद्यार्थी कोणते होते ते सुद्धा सांगून देतो. जे स्पोर्ट्स पर्सन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 60वर सुद्धा कटऑफ आला किंवा 60वर सुद्धा मेरिट आलं होतं. 60वर मेरिट का आलं होतं, कोणत्या विद्यार्थ्यांचं आलं होतं, जे विद्यार्थी अंशकालीन आहेत किंवा जे विद्यार्थी माजी सैनिक आहेत त्यांचा कटऑफ. कारण की माजी सैनिक विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त आल्या होत्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथं क्लिअर आकडेवारी सांगितली.
याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट हायलाईट झाला असेल की जो कट ऑफ आहे नॉर्मल किंवा नॉर्मल मेरिट जे आहे ते मेरिट कुठपर्यंत होतं. मेरिट होतं 110, 112, 115 ते 120 या दरम्यानच्या आसपास मेरिट होतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल 2025 मध्ये काय फायदा होणार आहे, तर तेच मी तुम्हाला सांगतोय. आता ज्या गोष्टी तुम्ही आतुरतेने वाट बघत होती ती गोष्ट ही आहे. 2025 मध्ये मेरिट जे आहे ते कसं राहणार आहे, जर जागेंची आकडेवारी आपण जी धरतोय त्याप्रमाणे जर आली 15 ते 20,000 पदांसाठी जर भरती प्रक्रिया झाली तर त्यावेळेस कट ऑफ जो आहे तो यावर्षी त्याच्यामध्ये 5-6 मार्क्स किंवा 7-8 मार्क्स तुम्हाला वाढवावे लागतील. कारण की 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये जो स्कोअर आला होता विद्यार्थ्यांचा त्याच्यापेक्षा 2025 मध्ये जो स्कोअर आलेला आहे तो थोडा वाढून आलेला आहे. त्याच्यामुळे यावर्षी थोडा कट ऑफ वाढू शकतो, पण एवढा नाही वाढणार. म्हणजे जर 120 वर एखादा विद्यार्थी लागला असेल तर त्यावेळेस फक्त यावेळेस 125 वर त्या विद्यार्थ्याला स्कोअर लागेल. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक मी जो स्कोअर सांगितला तुम्हाला, सायन्स मॅथचा सांगितला, ओपनचा सांगितला, कॅटेगरीचा सांगितला, 1 ते 5चा सांगितला, 6 ते 8चा सांगितला, 9 ते 10चा सांगितला, 11-12चा सांगितला, माजी सैनिकांचा सांगितला, स्पोर्ट्स पर्सनचा सांगितला, नंतर अंशकालीनचा सांगितला, सायन्स मॅथच्या जागांचा सुद्धा सांगितला, प्रोजेक्ट अफेक्टेड त्यांचा 108, 110च्या आसपास होता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला कट ऑफ सांगितला मागचा 2022चा. त्यानुसार तुम्ही फक्त त्याच्यामध्ये 5-6 मार्क्स वाढून घ्यायचे. ठीक आहे. 6-7 किंवा 8-10 मार्क्स वाढून घ्यायचे आणि त्यानुसार तुम्ही अंदाज लावायचा आहे. ठीक आहे. आणि 9-10चं काय आणि 11वी-12वीचं काय, तर 9-10साठी 125-130च्या समोर स्कोअर आणि 11वी-12वीसाठी जवळपास तुम्हाला 130, 135 किंवा त्याच्या समोर जो आहे स्कोअर लागेल. ठीक आहे. 11वी-12वीसाठी जर तुम्ही ट्राय करताय तर त्यावेळेस 135, 140च्या समोर. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी होत्या. आणि आय होप आता मला सांगा, मी जे तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये की तुम्हाला रियालिटी कळणार आहे 2022-2025. आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न घर करत होता, ही गोष्ट किंवा ही माहिती कोणीच तुम्हाला सांगितली नाही आतापर्यंत. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही कम्पेअर करा. आता 2022 मध्ये आणि 2025 मध्ये कंपॅरिझन केलं मी आणि मला ज्या गोष्टी स्पष्टपणे जाणवल्या त्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला कळालं असेल की आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. आय होप हा जो व्हिडिओ आहे खूप मेहनतीने बनवला आहे, ॲनालिसिस केलं सगळं 2022चं 2025चं. त्याच्यानंतर हे पॉईंट काढले सगळे की संख्या किती होती विद्यार्थ्यांची, नॉर्मलायझेशन झालं का, रिझल्ट कधी लागला, नंतर जागा किती येणार आणि मेरिट सुद्धा कसं लागणार त्या संदर्भात. तर हे 5 मुद्दे जे आहेत ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या तुम्हाला मी उलगडून सांगितल्या, सगळं एक्सप्लेन करून सांगितलं. हा जो व्हिडिओ आहे आता सांगतोय तुम्हाला, अगोदर नाही सांगितलं लाईक करायला. पण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी, परिपूर्ण माहितीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या माहितीसाठी जे आहे की एक अशी गोष्ट की जो तुम्हाला युट्यूबवर कुणीही सांगत नाही, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अवेअर करणं माझं काम आहे, ती मी सांगत राहील तुम्हाला. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दोन्ही सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. आय होप वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सूचू शकता. थँक्यू सो मच.